ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। यानंतर चंद्रपूरमध्ये जाऊया। चंद्रपूरचं महाकाली मंदिर सुद्धा आजपासून भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आलंय। सकाळी 7 वाजल्यापासून भाविकांना मंदिरात प्रवेश मिळतोय आणि देवाचं दर्शन घेता येतंय। त्यामुळे भाविकांमध्ये सुद्धा आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण आहे। कोरोनाचं सावट असल्यामुळे शासनानं आखून दिलेल्या नियमांप्रमाणेच मंदिरात भाविकांना प्रवेश मिळतोय। पण इथे भाविकांना मास्क बंधनकारक आहे आणि मंदिरात येताना हातावरती सॅनिटायझर मारूनच आणि हात स्वच्छ करून मंदिरात प्रवेश दिला जातोय। प्रतिपदेच्या मुहूर्तावर आजपासून राज्यभरातली जी मंदिर आहे ती उघडी आहे आणि याच मंदिरांपैकी एक महत्त्वाचं मंदिर चंद्रपूरचं महाकाली मंदिर विदर्भासोबतच छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागातून हजारो लाखो भक्त जे आहे ते देवीच्या दर्शनाला येतात। मात्र गेल्या जवळजवळ 8 ते 9 महिन्यापासून हे मंदिर जे आहे ते कोविडमुळे बंद होतं आणि आज याचे दरवाजे उघडले। त्यामुळे मोठ्या प्रमाणात भक्त जे आहे ते मंदिरात येत आहे। विशेष म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वारावरच जे सॅनिटायझर आहे ते भक्तांच्या हातावर मारले जाते, जेणेकरून हात जे आहे ते निर्जंतुक होती। त्यानंतर मंदिरामध्ये जेव्हा प्रवेश केला जातो तेव्हा भक्तांमध्ये आणि मूर्तींमध्ये म्हणजे गाभाऱ्यामध्ये एक डिस्टन्स ठेवला जातो। मार्च महिन्यापासून बंद मंदिर होतं तर मला इतकं ऑकवर्ड झाल्यासारखं वाटत होतं की असं कुठं आपण म्हणजे काय करतोय, घरी बसून काय करायचं। म्हणजे मंदिरात जर आलं तर मला म्हणजे खूप समाधान वाटतं आणि कोणतेही कामं माझे सुरळीत होतात, माझा आशीर्वाद आहे। आणि मंदिर सुरू झाल्यामुळे खूप म्हणजे छान झालं आहे। निर्जंतुकीकरण करताय, आणखी सगळ्यांच्या जे एंट्री करताय त्यांचं सॅनिटायझर करतो आपण, सॅनिटायझरने हात धुताय, हात साफ करताय, आणखी डिस्टन्स पालन करायचं आहे। आणखी दुसरं खास गोष्ट म्हणजे जे गाभाऱ्याचं दर्शन होतं आपण ते आपण बंद करून बाहेरून केलेलं आहे, जेणेकरून देवीच्या मूर्तीला कोणाचा हात नाही लागावं किंवा आपल्या घंट्यांना हात नाही लागावं। त्याच्यामुळे कोरोना प्रसाराचा जास्ती चान्सेस आहे। त्याच्यामुळे आपण हे दर्शन बाहेरून कटघरापासून केलं आहे, महादेवापासून। हे जे कोरोनाचं संकट आहे जे आता सध्या कमी झाल्यासारखं वाटतंय हे नेहमीसाठी दूर करता येईल। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर।